अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डीपासून जवळ असलेल्या वाकडी या गावाला येथील खंडोबाच्या मंदिरामुळे खंडोबाची वाकडी म्हणून ओळखले जाते. जेजुरीहून खंडोबा बाणाईला आणण्यासाठी चंदनपुरी येथे जात असताना त्यांनी येथे मुक्काम केला होता. म्हणून हे स्थान प्रति जेजुरी म्हणून परिचित आहे. वांगेसट म्हणजेच चंपाषष्ठी, जी मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी खंडोबा देवस्थानातून काढण्यात येणारी घोड्यांची मिरवणूक येथील प्रमुख आकर्षण असून यावेळी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. वाकडी येथील खंडोबा मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. महादेवांचे अवतार असलेल्या खंडोबांनी मणी व मल्ल या राक्षसांचा वध करून वास्तव्यासाठी जेजुरी हे ठाणे निवडले. काही दिवसांनी जेजुरी येथून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथून बाणाई देवीला आणण्यासाठी जात असताना त्यांनी वाकडी येथे मुक्काम केला. त्यांच्यासोबत त्यांचे हेगडी प्रधान व घोडे होते. येथे आल्यानंतर त्यांनी हेगडी प्रधानांना घोड्यांसह जेजुरीला परत जाण्यास सांगितले व खंडोबा स्वतः चंदनपुरीसाठी निघाले. परंतु आपले स्वामी एकटेच जात आहेत हे पाहून त्या स्वामीनिष्ठ घोड्यांना वाईट वाटत होते. त्यामुळे ते घोडे सतत मान वाकडी करून मागे पाहत होते. त्यामुळे या गावाचे नाव वाकडी पडले असे सांगितले जाते. वाकडी येथील हे देवस्थान जागृत असून जेजुरी येथे केलेल्या नवसाची या मंदिरात पूर्ती करता येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. शिर्डी येथून वाकडीकडे जाणाऱ्या मार्गावर खंडोबा मंदिर स्थित आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून या संपूर्ण परिसरात फरसबंदी करण्यात आलेली आहे. या परिसरात अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ असून त्याच्या बाजूलाच एक अखंड पेटती धुनी आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एका मोठ्या चौथऱ्यावर खंडोबांचे वाहन असलेल्या घोड्याचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. प्रशस्त सभामंडपात नंदी स्थानापन्न असून गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसादेवी व बाणाई देवी यांचा त्रिपिंडी स्वरूपातील तांदळा आहे. या तांदळ्याला खंडोबा व म्हाळसाई यांचे चांदीचे मुखवटे लावून त्यांना वस्त्रालंकार चढवले जातात. तांदळ्याच्या समोर घोड्यावर स्वार खंडोबा व म्हाळसाई दैत्य मणिमल्ल यांचा वध करीत आहेत अशा मूर्ती आहेत. या मूर्ती नंतर बसवल्याचे सांगण्यात येते. या मंदिर परिसरात बाणाई देवी व हेगडी प्रधान यांचे मंदिरे आहेत. मंदिराला लागूनच आणखी एक नवीन सभामंडप तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भाऊबीज, मार्गशीर्ष षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी आणि चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरते. भाऊबीजेच्या दिवशी जेजुरीहून आणलेल्या अखंड ज्योतीने येथील धुनी व दीपमाळेवरील दिवे प्रज्वलित केले जातात व त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी खंडोबाचा नवरात्रोत्सव सुरू होतो. तो मार्गशीर्ष शुद्ध षष्टीपर्यंत म्हणजेच
चंपाषष्ठीपर्यंत सुरू असतो. मणी व मल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात. येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करत हजारो भाविक वाकडी येथे दाखल होतात. भंडाऱ्याची अखंड उधळण आणि तळी भरणे असे कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. यावेळी भाविकांकडून खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवला जातो. या यात्रोत्सवात घोड्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला येथे भरणाऱ्या यात्रेत मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते. मंदिरात दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी खंडोबा देवाची आरती होते. सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते. राहता शहरापासून वाकडी हे ठिकाण 14 किलोमीटर आहे, तर शिर्डीपासून हे अंतर 19 किलोमीटर आहे. शिर्डी राहतापासून एसटीची सुविधा आहे. खाजगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. परिसरात निवास व न्याहारीची सुविधा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. या ठिकाणी रक्तदानाकरता रविवारी कॅम्प असतो. भाविक भक्त या ठिकाणी श्रद्धा म्हणून आपले रक्तदान करू शकतात. सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान करावयाचे असल्यास ते या ठिकाणी रविवारी उपलब्ध असते. तसेच दर रविवारी मंदिर परिसरातील शेजारी असलेल्या शेडमध्ये महाप्रसादाचे वाटप दुपारच्या 12च्या आरतीनंतर केले जाते. मंदिर परिसरातील मंदिरात ट्रस्टद्वारे सर्व सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची रीतसर पावतीही दिली जाते. मंदिर परिसरात भाविक भक्तांना जागरण, गोंधळ आदी कर्म करायचे असल्यास ते देखील त्या ठिकाणी आपल्याला वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ आपण इथे ठराविक रक्कम देऊन करू शकतो. ती सुविधा येथे सहज उपलब्ध होऊ शकते. मंदिर अतिशय टापटीप असून उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणची आरती ऐकण्यासारखी आहे. खंडोबा हे क्षत्रिय मराठा कुळातील आहेत. तसेच ते बहुपत्नीक आहेत. खंडोबाच्या राणी वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झालेला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई बलुतेदारातील आहे. ही मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येते. म्हाळसा नेवाशाच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली, जिल्हा सातारा येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते. दुसरी पत्नी बाणाई ही इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तवण्यात आले होते. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले. तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईचा सहवास मिळवण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्यासोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास 12 वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरले व मेंढपाळाचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे चाकर म्हणून राहू लागले. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्या बाणाईशी लग्न लावण्यास सांगितले. बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे मी जिवंत करतो
असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या मेंढपाळाशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखवले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. दोघींचे भांडण झाले. दोघींचे भांडण थांबवण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस व खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरी गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेला श्री खंडोबाराय म्हणजे श्री खंडोबा हे कुलदैवत. खंडोबाचा इतिहास हा पौराणिक कथा आणि श्रद्धेशी जोडलेला आहे. खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला. त्यांचा वध केल्यावर मणीने पश्चाताप म्हणून खंडोबाला एक पांढरा घोडा दिला आणि वरदान मागितले की तो खंडोबाच्या प्रत्येक मंदिरात उपस्थित राहावा. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. खंडोबाचे मुख्य मंदिर पुण्याजवळच्या जेजुरी येथे आहे. खंडोबाच्या उपासनेमध्ये बेल, भंडारा, दवणा यांना पूजेत महत्त्व असून कांदा त्यास अतिशय प्रिय आहे. भरीत, रोडगा आणि पुरणपोळीचाही नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो. खंडोबाचे उपासक हे ब्राह्मणांपासून ते लिंगायत, धनगर, मातंग, मराठा अशा सर्वच जातींमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने त्याला अनेक नवस केले जातात. मार्गशीर्ष शुक्ल 1 ते 6 अशी 6 दिवस लढाई केली व 6व्या दिवशी चंपा षष्टीस दोघांचा वध केला. या 6 दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला खंडोबाचे नवरात्र किंवा खंडोबाचे षडरात्रोत्सव म्हणतात. मल्हारी महात्म्य या ग्रंथात 22 अध्याय आणि 930 श्लोक आहेत. औरंगजेब दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवत जवळील दौलत मलंग किल्ला काबीज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले. त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडवण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी छिद्र केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढवला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग या भुंग्यांनी केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे अत्यंत कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले त्यामुळे असे घडले असे सांगितले. आता ही आसमानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृत्तांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने 1.25 लाख रुपये खंडोबास नजर केली. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे असे देखील म्हटले जाते. जेजुरी मंदिराच्या उजव्या दरवाजाजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात. एकदा कडेपठारावर धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आले. पण आपला भक्त भाया तेथे येत आहे असे पाहून ते अदृश्य झाले. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्या जाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अत्यंत अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसले होते त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा ह्या भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडीलधाऱ्यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि
वडील माणसे विचारात पडली. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला. तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रगट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला. वरील कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आलेली होती. उमाजी राजे नाईक हे खंडोबाचे परमभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना खंडोबा प्रसन्न असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्याकडे खंडोबाचे कडे असल्याने त्यांना इंग्रज फाशी देत असताना फाशी बसली जात नव्हती. कडे काढल्यानंतर नाईकांना फाशी बसली असेही बोलले जाते. माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एक अवतार कार्याचे स्मरण करून देते. हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे. समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो घेण्यास देव आणि दानव यांच्यात झटापट सुरू झाली. देव आणि दैत्य यांनी सागराचे मंथन चालू केले होते. या मंथनातून एक एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या. यातून उच्चैःश्रवा घोडा, हलाहल विष, अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश बाहेर आला. हा कलश पाहताच देव आणि दैत्य यांच्यामध्ये झटापटी सुरू झाली. कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते. या संकटातून पार होण्यासाठी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करताच तिच्याकडे पाहताच दैत्यांचे भान हरपून गेले. भगवान विष्णूंनी ही युक्ती काढली. त्यांनी या सुंदर स्त्रीचे रूप घेतल्यामुळे दैत्य मोहित झाले. मोहिनीने दैत्यांना मोहित केले. दैत्य तिच्याकडे पाहताच भान हरपून गेले. मोहिनीने देवांना अमृत पाजले. दैत्य तसेच राहिले. मोहिनीने आपली माया टाकून हे सर्व संकट दूर केले आणि मोहिनी अंतर्धान पावली. काही काळ गेला. भगवान शिवांना ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली. ते विष्णूंकडे आले आणि म्हणाले, भगवान, आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा. भगवान विष्णूंनी मान्यता दिली. शंकर आणि पार्वती तेथे असतानाच विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि ते त्यांच्या समवेत आले. शंकर ते रूप पाहून थक्कच झाले. त्यांचे भान जणू हरपले. विष्णूंनी ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धान पावले. शंकरांनी पार्वतीकडे पाहिले. ती मोहिनी स्वरूपात दिसू लागली. शंकरांना फार आनंद झाला आणि ते तिला म्हणाले, तुझे नाव महालया शक्ती असे राहील. हीच महालया शक्ती देवी म्हणजे म्हाळसा देवी होय. हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला. त्याची आणखी एक कथा अशी की पृथ्वीवर मणी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस ऋषी मुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले. आश्रम उजाड पडले. अध्ययन संपले. सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू होते. या अत्याचाराला आवर कोण घालणार? सर्व देव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले. तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसलेले होते. भगवान शंकरांची ज्ञान साधना चाललेली होती. पार्वती ज्ञानरूपा होऊन शंकराशी तन्मय झालेली होती. तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते. तिचे डोळे
चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते. अधूनमधून ती जगाकडे नेत्र कटाक्ष टाकी. यावेळी विश्वातील सर्व घडामोडींची जाणीव त्या कटाक्षात भरून येत असे. विश्वाच्या या माऊलीला जणू सर्व ज्ञान होत होते. या दिव्य रूपासमोर सर्व देव ऋषीमुनी आले. त्यांनी भीषण अत्याचारांच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या. शंकर पार्वती हे ऐकून अत्यंत संतप्त झाले. भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे भव्य रूप घेतले. पार्वतीने म्हाळसा देवीचे रूप घेतले. दोघांनी राक्षसांवर हल्ला केला आणि त्यांचा नाश केला. म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे. म्हाळसामधील म म्हणजेच ममत्व आणि माया, ह म्हणजे हर्ष किंवा आनंद, ल सत्व म्हणजे तेज. म्हाळसादेवी ही श्रद्धाळू भक्तांवर ममता करणारी आई आहे. ती आनंददायिनी आहे, प्रसन्नता देणारी आहे. ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे. माघ पौर्णिमा या दिवशी या तेजस्वी देवतेची अवतार कथा सांगितली जाते. महाराष्ट्राचे लाडके दैवत खंडोबा यांचे सध्या नवरात्र सुरू आहेत. या नवरात्रामध्ये तळी भंडारा तर असतोच, त्याशिवाय त्यांची पूजा करण्याच्या विविध पद्धती आहेत. पूजेची परापूजा श्रेष्ठ, मानसपूजा, मूर्तीपूजा तर आहेच. त्याशिवाय षोडशोपचारी पूजा आणि पंचोपचारी पूजा असे ह्या पूजेचे काही प्रकार पडत असतात. थोडक्यात आपण या षोडशोपचारी पूजा याविषयी माहिती जाणून घेऊया. षोडशोपचारी पूजा म्हणजे विविध 16 उपचारांनी केलेली पूजा. या पूजेमध्ये पुढील 16 उपचार देवाला अर्पण करतात. पहिल्यांदी आवाहन केले जाते. देवाचे ध्यान करून त्यांना बोलावले जाते. आसन ही दुसरी पूजा आहे. यामध्ये देवाला बसण्यासाठी आसन दिले जाते. देव बसले असे मानून तिसरी पूजा पाद्यपूजा केली जाते. यामध्ये देवांचे पाय धुण्यासाठीचे पाणी त्यांच्या पायावर आपण घालत आहोत अशी कृती करावी. पाय धुतल्यानंतर अर्घ्य दिले जाते. अर्घ्य ही चौथी पूजा आहे. पाय धुतल्यानंतर देवाचे सत्कार करण्यासाठी त्यांना पाणी घालून अर्घ्य दिले जाते. या पाण्यामध्ये गंध अक्षता घालून देवाला ते पाणी अर्पण केले जाते. यानंतर आचमन करावे. आचमन करण्यासाठी एका पळीमध्ये पाणी भरून ते पाणी प्यावे. नंतर देवाला स्नान घातले जाते. ही 6वी पूजा आहे. स्नानामध्ये दूध, दही, मध, तूप, साखर अशा पंचामृताने देवाला स्नान घातले जाते. याला पंचामृत स्नान असे म्हणतात. नंतर गंधोदकाने स्नान घालावे. स्नान झाल्यानंतर 7वी पूजा म्हणजे वस्त्र. देवाला वस्त्र अर्पिले जातात. 8वी पूजा यज्ञोपवीत म्हणजेच देवाला जानवे घालावे. जानवे घातल्यानंतर येते ती 9वी पूजा म्हणजे गंध. हळद, कुंकू इत्यादी सौभाग्यद्रव्ये एकत्र करून त्यांचा गंध चंदन मिश्रित, केशर मिश्रित असा गंध देवाच्या कपाळावर लावला जातो. त्यानंतर अक्षता वाहिल्या जातात. 10वी पूजा असते ती पुष्प म्हणजेच देवांना फुले, पत्री इत्यादी वाहिली जाते. यानंतर 11वी पूजा धूप दाखवण्याची असते. धूप दाखवताना यामध्ये धूप किंवा उदबत्ती लावून ती देवाला दाखवली जाते. 12वी पूजा दीप म्हणजेच निरांजन ओवाळण्याची असते. 13वा विधी येतो तो नैवेद्याचा. यामध्ये दूध किंवा जेवणाचे ताट किंवा एखाद्या खाद्यवस्तूंचा नैवेद्य दाखवला जातो. देवाच्या पुढे विडा दक्षिणा ठेवावी. कापूर लावून आरती म्हणावी. 14वी पूजा म्हणजेच प्रदक्षिणा. आपण स्वतःभोवती आणि देवाभोवती प्रदक्षिणा घालत आहोत असे मनोमन मानून
प्रदक्षिणा घालावी. 15वी पूजा येते ती म्हणजे देवाला साष्टांग नमस्कार करण्याची. यावेळी देवाला साष्टांग नमस्कार घालावा आणि आपल्या मनातील इच्छा देवाजवळ जरूर बोलावी. 16वी पूजा म्हणजेच मंत्रपुष्प ही शेवटची पूजा असते. यामध्ये हातात फुले घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला ही फुले अर्पण करावी. अशा प्रकारे या 16 उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचारी पूजा होय. एखाद्या विशिष्ट प्रसंगी केली जाणारी ही मंत्रोच्चारात षोडशोपचारी पूजा पुराणोक्त आणि वेदोक्त केली जाते. यामधील पुराणोक्त पूजा प्रचलित आहे. पुराणोक्त आणि वेदोक्त पूजा करताना सर्वप्रथम आचमन, देवाचे ध्यान, देशकालाचे उच्चारण, संकल्प करण्याचा प्रघात आहे. खंडोबाची पूजा करताना अभिषेक विधी, रुद्र अध्यायाची आवर्तने करून एकादशनी रुद्र, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र करण्याची प्रथा देखील आहे. आता बघूया पुढची पंचोपचारी पूजा. विविध 5 उपचारांनी केलेली पूजा म्हणजे पंचोपचार होय. या पूजनात 5 उपचारांचा समावेश होतो. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या त्या 5 गोष्टी होय. पहिली पूजा गंधाने केली जाते. गंध म्हणजेच हळदी, कुंकू, चंदन मिश्रित केशर, हळदी, कुंकू, चंदन मिश्रित गंध आणि सौभाग्यद्रव्य म्हणजेच केशर मिश्रित पाणी हे एकत्र करून याचा गंध तयार करून देवाच्या कपाळी लावला जातो. त्यानंतर येते दुसरे पूजन म्हणजे पुष्पपूजन. म्हणजे देवाला फुले, पत्री इत्यादी वाहायचे असतात. तिसरे येते ते धूप. देवाला धूप किंवा उदबत्ती लावावी. चौथे पूजन येते ते म्हणजे दीप. यामध्ये निरांजन ओवाळले जाते. आणि 5वी नैवेद्य. या ठिकाणी दूध किंवा काही खाद्यवस्तूंचा नैवेद्य दाखवावा. देवापुढे विडा, दक्षिणा ठेवावी. कापूर लावून आरती म्हणावी. ज्या मूर्तींना स्नान घालणे शक्य नसते त्यावेळी ही पद्धत वापरतात. या व्यतिरिक्त सप्तपूजा मार्तंड विजय ग्रंथामध्ये या पूजेबद्दल माहिती सांगितली आहे. बिल्वपूजा म्हणजेच देवाला बिल्वाचे म्हणजेच बेलाचे पान वाहतात. या पूजेला बिल्वपूजन असे म्हणतात. गंधपूजा. या पूजेत देवाला चंदनाच्या गंधाने पूजा करतात. भातपूजा. या पूजेत देवाला भात दिला जातो. ही पूजा भाताने बांधलेली असते त्यामुळे याला भातपूजा असे म्हणतात. भंडारपूजा. हळदीच्या चूर्णाने बांधलेली पूजा. धान्यपूजा. यात गहू, तांदूळ, हिरवे मूग, तांबडा मसूर, हरभरा डाळ इत्यादी धान्यांनी बांधलेली पूजा धान्यपूजा म्हणवली जाते. दवणापूजा. दवण्याने पूजा केली जाते. दवणाने पूजा केली जाते. ही एक वनस्पती असून त्याद्वारे पूजा केली जाते. दवण्याची पूजा खंडोबाला श्रेष्ठ मानली जाते. वाकडीचा खंडोबा या देवस्थानाविषयी आज आपण ही माहिती पाहिली. या माहितीमध्ये आपण शक्य होईल तेवढे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि एक वेळ खंडोबा वाकडी येथे आपण सहकुटुंब जरूर भेट देऊन दर्शन घ्यावे. येळकोट येळकोट. जय मल्हार. मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः.